नागपुर शहर में देर रात एक युवक पर अज्ञात लोगों ने जानलेवा हमला कर दिया। रात करीब 1 बजे युवक जानवरों को खाना खिलाकर घर लौट रहा था, तभी 8 लोगों ने उस पर अचानक हमला कर दिया। शोर सुनकर युवक के माता-पिता बाहर आए और उसे बचाया। पीड़ित की शिकायत पर लकड़गंज पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। वरिष्ठ पुलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर के अनुसार सभी आरोपी पुलिस की हिरासत में हैं और आगे की जांच जारी है। नागपुर में आए दिन क्राइम बढ़ रहा है, कहीं खूनी मंजर तो कहीं नशे का कारोबार, कहीं डकैत। कब थमेगा ये सब? क्राइम ऑपरेशन ब्यूरो रिपोर्ट, नागपुर। जयेश हासानी हा यांच्या सर नातेवाईक आई वडिलांसह पोलीस स्टेशनला आला तक्रार देण्यासाठी। त्यांनी तक्रारीमध्ये सांगितलं की तो रात्री 1 वाजता कुत्र्यांना प्राण्यांना खायला घालून घरी येत असताना 4 मोटरसायकलवरील 8 लोकांनी त्याचा पाठलाग केला, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या घराजवळ तो थांबला असताना तेथे उतरून त्याला मारहाण केली आणि त्यावेळी त्याचे आई वडील आले असता ते सगळे पळून गेले। अशा तक्रारीने आपण त्या 8 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। मारहाण आणि बेकायदेशीर गर्दी जमवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामध्ये कोणाची नावे माहिती नव्हती, अज्ञात इसम होते। त्यावेळेला माझ्या डीबी टीमने संपूर्णपणे सुखदेव, पवन, एपीआय शेख यांनी पूर्ण 50 ते 60 सीसीटीव्ही तपासून दिवसभरामध्ये त्या गाड्या कोण होत्या, गाड्या कोणाच्या होत्या, गाड्या नंबर काढून आरोपीचा शोध घेतला आणि तात्काळ आपण त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून चॅप्टर बॉन्ड देखील करून घेण्यात आलेले आहेत। ही कोणी एकमेकांच्या ओळखीचे नाही आहेत। फिर्यादीने सांगितलं की त्यांना कुठलंही कारण नसताना त्याचा पाठलाग करून मारहाण केलेला आहे। आरोपींना अटक करण्यात आली तेव्हा आरोपींनी सांगितलं की त्यांची गाडीची कट लागली होती, त्यामुळे एकमेकांची शिवीगाळ झाली आणि त्याच्यामधून ज्याच्याबरोबर कट लागली होती त्यांची मारहाण झालेली आहे। तरी पण आपण फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे पुढील तपास करीत आहोत।